संतोषवाडीत हरिनाम सप्ताह सोहळा भरला वारकऱ्यांचा मेळा। काल्याच्या कीर्तनाने पारायण सोहळ्याची झाली सांगता। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट। संतोषवाडी तालुका मिरज येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजन करण्यात आला होता। सदर सोहळ्याचे नियोजन हरिभक्त परायण सोपान बंडगर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। पारायण कालावधीत काकडा, भजन, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा भजन, हरिनामाचा जप, प्रवचन व कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले। सायंकाळची कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी खास करून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। एकंदरीत 8 दिवस संतोषवाडी गावचे भक्तिमय आनंदाचे उत्साहाचे वातावरण होते। 7व्या दिवशी शुक्रवारी पारायण सोहळ्याचा शेवटचा दिवस होता। ज्ञानेश्वरी ग्रंथामधील शेवटच्या अध्यायाचे वाचन करून समाप्ती केली व त्यानंतर दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली। दिंडी सोहळ्यात सजवलेली पालखी, पालखीत ज्ञानेश्वरांची प्रतिमा, ग्रंथ पालखीच्या मागे डोक्यावरती कलश घेतलेल्या बहुसंख्य महिला व रामकृष्ण हरीचा जप करत सामील झालेले बहुसंख्य वारकरी व सर्व ग्रामस्थ हे सर्व दृश्य पाहून याची देही याची डोळा ऐसा देखिएला संतांचा मेळा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। कारण हे दृश्यच असे होते की नयनरम्य व भक्तिमय वातावरणाचे होते। संपूर्ण दिंडी सोहळ्यात सलगर येथील गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेच्या चिमुकल्यांचा सहभाग मात्र लक्षवेधी ठरला। पाहूया यावेळी सोपान बंडगर महाराज बोलताना म्हणाले, ठिकाणी सोपान बंडगर महाराज उपस्थित आहेत। आपण गेल्या 8 दिवसातल्या सोहळ्याचा अहवाल त्यांच्याकडून जाणून घ्या। महाराज नमस्ते। आपल्या संतोषवाडी गावामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष हा भक्तीचा सोहळा चालू आहे आणि आज काल्याचं कीर्तन झालं। या सोहळ्याविषयी थोडक्यात तुम्ही सांगावं। कसं आहे, वास्तविक पाहता आपल्या या गावामध्ये संतोषवाडी पंचक्रोशीमध्ये चाललेला हा नाम सप्ताह सोहळा आहे। हे चैतन्य सद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज श्री गुरु आबासाहेब यांच्या कृपेनं कृपाशीर्वादाने चाललेला आहे। आणि या सोहळ्यामध्ये या पंचक्रोशीमध्ये असणारे सर्व वारकरी हे पूर्ण यामध्ये आलेले आहेत। आणि यामध्ये वास्तविक पाहता 7 दिवसाचा नाम सप्ताह सोहळा झाला। हा म्हणजे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पण पूर्ण होतो आहे। यामध्ये सकाळी अखंड हरिनाम म्हणजे पहाटे काकडा असेल का ज्ञानेश्वरी वाचन असेल, दुपारी गाथा भजन असेल, संध्याकाळी कीर्तन नाम सप्ताह म्हणजे नाम सप्ताहातील रोज कीर्तन आहेत, पहाटे काकडा आहे। आणि या अशा स्वरूपामध्ये 7 दिवस नाम सप्ताह सोहळा झाला। आणि या नाम सप्ताहामध्ये अनेक विचारवंतांची कीर्तन झाले। त्यामुळे गुरुवर्य चैतन्य सद्गुरू चैतन्य वास्कर महाराज श्री गुरु चैतन्य महाराज वास्कर महाराज यांचं कीर्तनसुद्धा झालं आणि त्यांनी बोध पण दिला। आणि या संतोषवाडी गावामध्ये एकमेव अवस्था झाली। एकमेव अवस्था म्हणजे तुम्ही आम्ही खेळीमध्ये गदारोळी आनंदे या न्यायाने आणि सर्व भक्तिभावानं या गुण्यागोविंदानं महिला वर्गाचा विशेष सहभाग होता। वाचनामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचनामध्ये महिला वर्गाचा सहभाग जास्त होता। तसं बघितलं तर श्रवणासाठी सुद्धा महिला वर्गाने साथ भरपूर दिली। पुरुषांनी सुद्धा त्या पद्धतीनं टाळकरे किंवा गायक असतील, वादक असतील की कलाकार मंडळी यामध्ये सेवेमध्ये रत झाले। किंवा अनेक विचारवंतांची सेवा कीर्तनं झाले। आणि हा म्हणजे याच देही याच डोळा भोगू सुखाचा सोहळा या न्यायानं या आनंद उत्सवामध्ये सर्व हिरिरीनं भाग घेतला। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।